स्वतः बोलतील ना माझ्याशी? बोलतील, नक्की बोलतील. इतका वेळ कसे रागवतील? शिवाय मी अभ्यास सुद्धा पूर्ण केलाय. आता स्वतः माझ्याशी नक्की बोलतील. भाऊसाहेब, रावजी सांगत होता त्याच्या मुलाची म्हणजे अनंताची मुंज करावायची. अर्थात हे सुभद्रा वहिनींचेच म्हणणे असावे. तर सुभद्रा वहिनींनी जर म्हटलेच की नातवाची मुंज करायची, तर मग काय, कनवटीचे रुपये काढून मौजी बंधन करावे असावे. विठोबाच्या ऋणातून तर आपण कधीही मुक्त होऊ शकत नाही. म्हणूनच आम्ही रावजी सुद्धा दुकान काढून दिले ते याच कारणास्तव. मौजी बंधन करावेच लागेल. काही झाले तरी आमच्या विठोबाने माधवाचे प्राण वाचवलेले आहेत हे आपण आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. पण भाऊसाहेब, आपल्या या सढळपणामुळे आधीच आपणास कर्ज झाले आणि आपले हे सारे वैभव पाहून लोकांस असेच वाटते की जणू काही इथे लक्ष्मीच पाणी भरते. त्यात आश्रितांची भरच पडते. आपला हा वाडा मालकीचा नसून भाड्याचा आहे हे सांगूनही कोणास खरे वाटणार नाही. स्वतःचे घर बांधण्यासाठी शिल्लक टाकण्याऐवजी आपण सारा पैसा कोणा ना कोणाच्या कुटुंबासाठी वेचीत आहात. भाऊसाहेब, अशाने कसे व्हायचे? आम्ही आपणास वारंवार याविषयी सांगत आलो आहोत, पण पालथ्या घड्यावर पाणी असेच ना. बाळंबजी, त्याची चिंता तुम्ही करू नका. परमेश्वरच आमच्या हातून पुण्यकर्मे करवून घेत असेल तर कोण काय करणार? त्याची इच्छा असेल जर आमच्या हातून सर्वांचे भले व्हावे तर तो आमचे वाईट कसे करेल, आम्हाला वाऱ्यावर कसे सोडून देईल? काळजी करू नका. आता बघा, तुमच्यासारखा व्यवहारी माणूस सुद्धा आमच्यावर लोभ ठेवून आहे की नाही? मग असेच आहे होय. काळजी करू नका तुम्ही. आमचे काही वाईट होणार नाही. एक काम करा, मौजी बंधनाची तयारी करा. आपण सुभद्रा वहिनीच्या नातवाचे मौजी बंधन थाटात साजरे करू. तेवढेच आपले विठोबाच्या ऋणातून मुक्त होण्याचा तोच एक मार्ग आहे. भाऊसाहेब, काय गो माई, अशी गप्प गप्प का तू? नाही, तसे काही नाही. नाही कसे माई, गेली कित्येक वर्षे आपण एकत्र राहतोय. तू कशामुळे हिरमुसलीयस हे मला नाही का कळणार? काल मी आणि जाऊबाई तुला खूप बोललो म्हणून हिरमुसलीयस ना? काय हो जाऊबाई? हो, आले माझ्या लक्षात. हो, पण माई, अगं तुझ्या भल्यासाठीच बोललो ना आम्ही. आता ही तुझी सून अशी वेळी यावेळी बाहेर भटकू लागली तर कसे व्हायचे सांग बरे? बाईचे पाऊल कसे उमऱ्याच्या आत हवे. हो, अगं आता आपण हे तिला नाही सांगायचे तर मग कुणी सांगायचे सांग बरे? अगो माई, तुझे काळीच कापसाचे. जरा कोणी जोरातही बोलले ना की ते लक्कन हलते. अगो असे करून कसे चालेल? उद्या ही रमा भटक भवानी झाली तर बोल कोणास लागेल? तुलाच ना. मग लोक काय म्हणतील? सासवेचे लक्ष नाहीये म्हणून. शिवाय या पोरीच्या अंगी नासरेपणा काही कमी नाही हो. त्या माधवाच्या नादाने ही नवमतवाद्यांच्या टोळक्यात घुसली, मग तर बघायलाच नको. चार शिंगे हिलाही फुटतील, मग तर झालंच कल्याण, नाही का? नाही, आणि आपल्या परंपरेमध्ये बाईने कसे वागावे हे सांगितलेलेच हो. त्याप्रमाणे आपण वागावे म्हणजे झाले. आणि माधवास या सगळ्या रूढी जाचक वाटतात आणि खोटे कशाला बोलू. मला सुद्धा सुरुवातीला या सगळ्या रूढी परंपरा जाचकच वाटायच्या. असे वाटायचे पुरुषांनी मुळे बायकांना बांधून ठेवलेले. पण आता असे वाटते जे आहे ते योग्यच आहे.
जरुरीपेक्षा जास्त जर बायकांना मोकळीक दिली की स्वैराचरणास निमंत्रण. अगो घरंदाज स्त्री अशी उठसूट बाहेर फिरू लागली तर मग बाहेरच्या पुरुषांचे चित्त फिरणारच नाही का? नाही तर काय. मी म्हणते माई, अगं आपल्या घरामध्ये आहे ना पुरेसा मोकळेपणा, मग त्यातच समाधान मानावे. काय करायचे असे बाहेर जाऊन? हे जे काय चाललंय ना माई रमेचे, ती लक्षणं बरी नाहीत हो. अगो अशानी रानड्यांचे कुळ बुडवेल ती. अगो सारखी बाहेर काय जाते, सारखी सारखी ती अक्षरे काय घोकत असते, अभ्यास काय करत असते. बाई 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 बाई, नसते चाळे चालले तो या पोरीचे. बाद झाली. 4 दिवस कौतुक झाली ना तेवढी पुरे झाली. आता नीट डाव्यास बांधून ठेवतीस. कानात वारे शिरायला वेळ लागायचा नाही हो. अगो माई, अगो तुझ्या भल्याचेच सांगते हो मी. आणि मुख्य म्हणजे हे जे काय सारे चालले ना ते तुझ्या नवऱ्यास अजिबात मान्य नाही हो. हे लहानात असू दे. अगो मी थोरली असली तरी उपयोग काय. मी असते तिकडे सांगलीस, तेव्हा तूच मुक्त्यारीण आहेस याची जाणीव ठेवून वाग म्हणजे झाले हो. माई, ए माई, अगं विसरलेस मी. नारूला लोणचं हवं होतं जुनं. मग देशील ना कोटीच्या खोलीतून काढून? हो देईन ना. आणि आता कोठीच्या खोलीत काय आहे काय नाही ते पाहायलाच हवे ना. का बरे? अगं आपल्या अनंताची मुंज करायचे ठरली आहे ना. बाळणभटजी मुहूर्त काढणार आहेत जवळचाच. हो अगो बाई खरेच? मग मुंज इथे का सांगलीला? अहो ताई काकू, जवळचा मुहूर्त म्हणजे इथेच, म्हणून तर कोठीतले सामान पाहूया असं म्हटलं ना मी. हो 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 हो, आले हो लक्षात. भाऊजी म्हणजे काय? प्रत्येक वेळेला बोलायची गरज नाहीये हो ताई. आणि काय गो म्हणजे काय? म्हणजे काय? अगो रावजीचे सख्खे चुलत काकाच आहेत ना ते. मग नातवाची मुंज त्यांनी नाही करायची तर मग कोणी करायची सांग ना. अगो रानड्यांचे कुळ पुढे वाढवायचे हवे की नको? नाही बरोबर आहे तुमचे. त्यामुळे सगळे कसे रीतीप्रमाणे व्हावयास हवे हो. नाहीतरी अनंता एकटाच हो पुढच्या पिढीतला. असे जेवणावरून उठून जाऊ नका. नाही, मुकट्याने इथे बस आणि जेव. त्यांची सूनबाई इथेच बसली आहे ना. हल्ली का ती? तुला काय झालंय? घे उचल घास. घास घे, काही होत नाही. चला जेवा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. हे काय आतमध्ये बायका मंडळींचं जेवण चाललंय आणि तुम्ही इथं काय करतायसा? स्वतः कुठे आलेत अजून? त्यांच्या आधी मी जेवीन तरी का? अगं बाबू, हे ध्यानामध्येच आलं नाही माझ्या. धाकल्या मालकांची वाट बघताय वय साली ग माझी बाई. हा आजचा अभ्यास झालाय का? हो झाला. मग मला कधी शिकवणार? मी शिकणार आहे तुमच्याकडनं, उगाच गप्पा नाही मारत. याच काय आहे, मी शिकलो ना म्हणजे मला माई साहेबांची यादी वाचता येईल. त्याच्यात काय पाहिजे काय नको हे त्यांना सांगता येईल का नाही? अरे हो, बग्गी वाजली. धाकले मालक आले. मी आतमध्ये जाऊन त्यांना हातपाय धुवायला पाणी काढून ठेवतो. धाकले मालक आले. स्वतः आज मी अभ्यास पूर्ण केला आणि मग स्वतः नाहीच बोलले. आता ताई काकू,
कशाला डिवचले तुगा सुभद्रा काकूंना? वाईट वाटले हो त्यांना. पानावरून उठून गेल्या त्या. काही नाही हो, काही वाटले नाही आमच्या जाऊबाईंना. त्यांना फक्त जीप चालवायला द्या म्हणजे त्यांचे पोट भरले. आणि तुम्हाला सगळ्यांना काय वाटते? त्या अशाच उपाशी बसणार आहेत? नाही गो, नाही, अजिबात नाही. आत्ता थोडा वेळ थांबा आणि मग गंमत बघा. आत्ता हाक मारतील सगुणेला. सगुणे, अगं ए सगुणे, 2 लाडू आणि थोडेसे दूध घेऊन ये बरे. काय सगुणे, बरोबर ना? नाही, आताच लागा तयारीला, म्हणजे हात यायच्या आधी पोचाल तिथे. रमा, अगो काय हवे? अगो माई, हा पाण्याचा तांबे घेऊ? अगो घे ना. कोण आलंय? अगो कुठे घेऊन चाललीस? रमा गेली. या आमच्या दुसऱ्या सुनबाई. यांचा कधी वेग वाढतच नाही म्हणून कल्याण, आणि यांचा वेग जरा जास्तच आहे म्हणून सगळे कल्याण. दुर्गे, शेवटी काय, सगळे कल्याण. अगं बाई हसली. घ्या घ्या. मी अतेन्यापर्यंतचा अभ्यास केलाय. पाहिजे तर परीक्षा घ्या ना. स्वतः झुले